लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि नगर दक्षिण मतदारसंघामध्ये एकीकडे भाजपचे खासदार सुजय विखे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। उद्या मतदान सकाळपासून सुरुवात होणार आहे, मात्र त्याआधी पहिल्यांदा जे मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। ते सगळे तरुण मतदार आहे, पहिल्यांदाच ते सगळे हक्क बजावणार आहेत। काय सांगाल, पहिल्यांदाच तुम्ही मतदान करणार आहात? आम्ही पहिल्यांदा मतदान करणार, तर आमची उत्सुकता ही खूप आहे, कारण की ते ईव्हीएम मशीन कशी असते, ईव्हीएम पॅड कसा, त्याची ती पूर्ण प्रोसेस कशी असते, ते सगळं बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत। काय हवंय तुम्हाला? जे उमेदवार असतील त्यांच्याकडून काय हवंय? जो भावी खासदार असेल, तो होणारा खासदार असेल, त्याच्याकडून काय अपेक्षा? जो उमेदवार आम्ही निवडू त्याच्याकडून आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी आमचा पुढे विचार करावा, त्याचप्रमाणे परत पुढे नोकरीसाठी नवीन नवीन संधी आणाव्या, नवीन कंपन्या आणाव्या, बस एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कसं वाटतंय, पहिल्यांदाच तुम्ही मतदान करणार आहात? मतदान करताना थोडी तर मनात धाकधूक आहेच, पण ज्याला मत देणार आहे त्यांनी फक्त आमच्या भविष्याचा विचार करून पुढील गोष्टी सगळ्या टप्प्याटप्प्याने करावा, एवढीच विनंती। पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, किती अपेक्षा आहेत? कसं वाटतं तुम्हाला? काय उत्सुकता आहे? पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर थोडीशी भीती पण वाटते, कारण फर्स्ट टाइम आम्ही मतदान करतोय। तर मला असं वाटतं म्हणजे आम्ही जे मतदान करणार आहोत ते योग्य व्यक्तीला करावे आणि त्यांच्याकडून एक व्यवस्थित आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास व्हावा। निश्चितच आपण बघतो की नवीन मतदार आहे, पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत। शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर विकासाचे जे कामं असतील ते आम्हाला अपेक्षित असल्याचं जे आहे ते त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहे। कॅमेरामॅन दिनेश कुणाल जायकर, 29 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।